तर संजय राऊतांनी सामनामधून पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधलाय। काँग्रेसच्या अधिवेशनातल्या भूमिकेवरून सामनामधून कानपिचक्या देण्यात आल्यात। दरम्यान यानंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील राऊतांवर पलटवार केलाय। पाहूयात। हुकुमशाहीची लढाईच असेल काँग्रेसने त्याचा पुढाकार घेतला पाहिजे। ते सामनाची टीका निरर्थक आहे। अकेला चलोरेच्या भूमिकेत उभाटाला चालावं लागेल। संवाद ठेवला पाहिजे जो संवाद आज कमी झाला। त्यांच्या मनात काय आहे सामना संपादकांच्या काही अंदाज घेऊ शकत नाही। ज्यांच्या जोरावर हे गर्जना करत होते त्यांनी यांची हवा काढून घेतली। काँग्रेसनं राष्ट्रीय अधिवेशनात घेतलेल्या भूमिकेवरनं सामनातून काँग्रेसवर निशाणा साधण्यात आलाय। सत्ताधाऱ्यांनी इंडिया आघाडीवर केलेल्या टीकेला काँग्रेसनं उत्तर द्यायला हवं होतं। तसंच विधानसभेत झालेल्या पराभवाचं खापरही सामनातून काँग्रेसवर फोडण्यात आलंय। काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन मोदी शहांच्या गुजरातमध्ये संपन्न झालं। लोकसभेच्या निकालानंतर इंडिया आघाडी कुठे आहे असे प्रश्न विचारले जातात। त्या प्रश्नांना काँग्रेसनं गुजरातच्या अधिवेशनातनं उत्तर देणं गरजेचं होतं। इंडिया आघाडीचं काय झालं? ती जमिनीत गडप झाली की हवेत विरून गेली? नक्की काय झालं याचं उत्तर देण्याची जबाबदारी काँग्रेस अध्यक्षांवर आहे। विधानसभेत मोठं अपयश पदरी पडलं, त्यास भाजपचे घोटाळे जितके कारणीभूत आहेत तेवढेच काँग्रेस अंतर्गत काही विषय जबाबदार आहेत, त्यावर मंथन झालं पाहिजे। काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन गुजरातमध्ये पार पडलं। दरम्यान या अधिवेशनातनं काँग्रेसनं सत्ताधाऱ्यांवर शरसंधान साधलं। मात्र हुकुमशाही सोबत लढण्यासाठी काँग्रेसनं अजून पुढाकार घेणं गरजेचं असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। तर राऊतांच्या सल्ल्यावर वडेट्टीवारांनी देखील पलटवार केलाय। आम्ही सगळे काँग्रेस बरोबरचे बांधील आहोत। ते एक इंडिया आघाडी गट म्हणून बांधील आहोत, एक ग्रुप म्हणून बांधील आहोत। आणि जर हुकुमशाहीची लढाईच असेल तर काँग्रेसनं त्याचा पुढाकार घेतला पाहिजे आणि सगळे जे सदस्य आहेत इंडिया आघाडीचे त्यांच्याशी वारंवार संवाद ठेवला पाहिजे जो संवाद आज कमी झालेला आहे। ते सामनाची टीका निरर्थक आहे। तो पक्षाचा कार्यक्रम होता, तो काही महाविकास आघाडीचा कार्यक्रम होता, आमच्या पक्षाचा मेळावा होता। एवढं थोडी सामन्याने लक्षात घ्यायला पाहिजे होते। त्यांच्या मनात काय आहे सामना लेखकाच्या संपादकांच्या मी आज काही अंदाज घेऊ शकत नाही। सामनातून करण्यात आलेल्या टीकेनंतर सत्ताधाऱ्यांना काँग्रेसवर टीका करण्याचं आयतं कोलीतच मिळालं। काँग्रेस कुठेच उरली नसून ठाकरेंच्या शिवसेनेलाही एकला चलोची भूमिका घ्यावी लागणार असल्याचा टोला शिरसाटांनी लगावला। काँग्रेस आता कुठे हे ते शोधतायत आणि उद्या हेच वाक्य ते शरद पवारसाठी सुद्धा यूज करणार आहेत। म्हणून आता ही आघाडी वगैरे काही राहिलेली नाही आणि याचा परिणाम आता अकेला चलोरेच्या भूमिकेत उभाटाला चालावं लागेल आणि त्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही। ज्यांच्या जोरावर हे गर्जना करत होते आता त्यांनी यांची हवा काढून घेतली। विधानसभेतल्या अपयशानंतर महाविकास आघाडीत फूट पडल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। संजय राऊतांनी विधानसभेनंतर अनेकदा काँग्रेसच्या भूमिकेवरनं टीका केली आहे। दरम्यान पुन्हा एकदा काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनातल्या भूमिकेवरून सामनातून सवाल उपस्थित करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।